नमस्कार मित्रांनो, लाईफ मीन्स मोर मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शैक्षणिक कर्ज प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याचे काही मार्ग सांगणार आहोत। जीवनात प्रगती करण्यासाठी, नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आणि उज्ज्वल करिअरचा आनंद घेण्यासाठी चांगले शिक्षण आवश्यक असते। उच्च शिक्षणाचे महत्त्व आणि त्यात होणारा खर्च समजून आजचे आधुनिक विद्यार्थी शैक्षणिक कर्जाची मदत घेत आहेत। आज काही कोर्सेसची फी खूप जास्त आहे आणि प्रत्येकाला त्याचा खर्च परवडत नाही। त्यामुळेच विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांनी शैक्षणिक कर्ज देणे सुरू केले आहे। हा आर्थिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि शैक्षणिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाशी संबंधित आर्थिक मागण्यांमधील अंतर कमी करतो। उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी कर्ज हा एक विश्वासार्ह आणि चांगला आर्थिक पर्याय बनला आहे। त्यामुळे शिक्षणासाठी कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या परतफेडीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे। चला तर मग तुमचे शैक्षणिक कर्ज प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याचे काही मार्ग पाहूया। नंबर 1, एकूण कर्जाची रक्कम जाणून घ्या। जेव्हा तुम्ही एज्युकेशन लोन घेण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला बँकेला किती रक्कम परत करायची आहे याची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असली पाहिजे। या रकमेमध्ये मूळ रक्कम, व्याजदर, शुल्क आणि इतर शुल्कांचा समावेश असतो। तुम्हाला कर्जाच्या परतफेडीच्या सर्व नियमांची देखील माहिती असली पाहिजे। असे केल्याने तुम्हाला बँकेला भरावी लागणारी एकूण रक्कम कळल्यावर तुम्ही त्यासाठी चांगले नियोजन करू शकाल। नंबर 2, परतफेडीचे महत्त्व समजून घ्या। मजबूत आर्थिक पार्श्वभूमी स्थापित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जाची पूर्ण परतफेड करणे महत्त्वाचे आहे। म्हणून विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाची मूलभूत तत्त्वे समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून ते कर्ज परतफेडीसाठी चांगली रणनीती बनवू शकतील। परतफेडीचे महत्त्व समजून घेतल्याने विद्यार्थी त्यांच्या जीवनात काही चांगली आर्थिक उद्दिष्टे बनवून साध्य करू शकतील। नंबर 3, योग्य योजना निवडा। सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी योग्य शैक्षणिक कर्ज परतफेड योजना निवडणे तसेच स्वतःची आर्थिक परिस्थिती आणि प्राधान्ये विचारात घेणे महत्त्वाचे आहे। योग्य शैक्षणिक कर्ज परतफेड योजना निवडण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करणे। अर्थसंकल्प विद्यार्थ्यांना त्यांचे कर्ज फेडण्यासाठी किती पैसे परवडतील आणि वैयक्तिक खर्चासाठी किती पैसे वाचवू शकतात हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते। त्याप्रमाणेच विद्यार्थी प्रथमच कर्ज घेणारे असल्याने आर्थिक सल्लागाराकडून कर्ज परतफेडीबाबत सल्ला घेतल्याने स्पष्टता आणि पारदर्शकता येऊ शकते। EMI कॅल्क्युलेटर फॉर एज्युकेशन लोन हे एक सहज उपलब्ध ऑनलाईन साधन आहे, ज्याचा वापर करून विद्यार्थी EMIचा त्वरित अंदाज लावू शकतात। हे परतफेडीची रक्कम निवडण्यात मदत करू शकते। नंबर 4, कर्जाशी संबंधित कागदपत्रे नीट वाचणे। चांगली परतफेड योजना निवडण्यासाठी कर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रे नीट समजून घेणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी कर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रे, अटी व शर्तींचा सखोल अभ्यास करावा। कर्जाची रक्कम, कालावधी, परतफेडीचे पर्याय आणि सर्वात प्रभावी परतफेड योजना तयार करण्यासाठी EMI यासारख्या महत्त्वाच्या घटकांबाबत बँक किंवा वित्तीय संस्थांशी चर्चा करणे आवश्यक आहे। नंबर 5, चांगली EMI योजना बनवा। तुम्ही असा EMI प्लॅन बनवावा ज्याने तुम्हाला सहज पेमेंट करता येईल। तुम्ही EMI रक्कम कमी ठेवू शकता आणि तुमच्या कर्जाची मुदत वाढवू शकता किंवा जास्त EMI भरू शकता आणि कालावधी कमी करू शकता। तुमची मिळकत चांगली असेल आणि तुम्ही ते व्यवस्थापित करू शकत असाल तर तुम्ही EMI वर अधिक पैसे भरण्यास तयार असले पाहिजे। नंबर 6, कर्ज चुकवणे टाळा। शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीत अडथळा येऊ देऊ नका, कारण ज्यामुळे तुमचे कर्ज डिफॉल्ट होऊ शकते आणि तुम्ही अडचणीत येऊ शकता। तसेच तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम देखील होईल आणि भविष्यात तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता कमी होईल। त्यामुळे जेव्हाही तुम्ही तुमच्या शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्याची योजना आखता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे नियोजन करावे लागेल की तुमची डिफॉल्टर होण्याची शक्यता जवळपास 0% असेल। आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या कर्जदात्याला वेळेवर संपूर्ण रक्कम परत करू शकणार नाही तर तुम्ही सहकर्जदारासह शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकता। नंबर 7, इतर कर्ज फेडा।
शैक्षणिक कर्ज घेण्यापूर्वी कर्जदारांना त्यांच्या मागील सर्व कर्जाची परतफेड करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच कर्ज घेण्यापूर्वी ज्या कर्जावरील व्याजदर सर्वाधिक आहे त्या कर्जाची भरपाई पहिले करावी. या व्यतिरिक्त तुमच्याकडे इतर कोणतेही कर्ज असल्यास शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्याचे नियोजन करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मासिक बजेटचे चांगले नियोजन केले पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही लोन डिफॉल्टची केस देखील टाळू शकता. नंबर 8. शिकत असताना कमवा. परदेशात शिकत असताना विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून अर्धवेळ नोकरी किंवा इंटर्नशिप घेण्याचा पर्याय देखील असतो. बऱ्याच देशांमध्ये पूर्णवेळ पदवी कार्यक्रमांसाठी विद्यार्थी व्हिसा सामान्यतः दर आठवड्याला 20 तासांपर्यंत काम करण्याची परवानगी देतात. हे विद्यार्थ्यांना मौल्यवान जीवन कौशल्ये शिकण्यास, खर्च व्यवस्थापित करण्यासाठी, काही अतिरिक्त पैसे कमविण्यास आणि भविष्यातील कर्जाच्या पेमेंटसाठी एक छोटासा भाग वाचविण्यास सक्षम बनवते. तुम्ही शिकत असताना कमाई केल्याने तुम्हाला इतर खर्च व्यवस्थापित करण्यास मदत होऊ शकते. आणि नंबर 9. चांगला क्रेडिट स्कोअर ठेवा. जर तुम्ही एज्युकेशन लोन घेण्याची योजना आखत असाल तर चांगला क्रेडिट स्कोअर राखणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून कर्ज मिळवणे सोपे होईल. तुम्ही तुमच्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास तुम्हाला भविष्यात त्रासमुक्त पद्धतीने कर्ज मिळू शकेल. तर मित्रांनो, या होत्या काही टिप्स ज्या तुम्हाला तुमच्या शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीचे नियोजन करण्यात आणि त्याचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यात नक्कीच मदत करतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप वॉचिंग. थँक यू.